मुंबईतील 100 वर्ष जुनं असलेलं असं हा KM रुग्णालय आहे. प्रसिद्ध रुग्णालय आहे मुंबई येथील आणि या ठिकाणी लांबून लांबून रुग्ण हे आजार बरा करण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आपण बघितलं तर KMचं नाव बदलण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गट हा विरोध करत आहे. त्याला या ठिकाणी आपण बघितलं तर कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय हे नाव देण्यात यावं KMला, पण यासाठी ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे आणि या संदर्भामध्ये आपण बघितलं तर काल डीनची देखील ठाकरे गटाने भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आज सह्यांची मोहीमही राबवली जाते आणि या ठिकाणी अजय चौधरी या ठाकरे गटाचे आमदार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी आपण बघितलं सही केलेली आहे. ते देखील या ठिकाणी या नामांतराला विरोध करत आहेत. तसंच नगरसेविका देखील या ठिकाणी आहेत. आपण अजय चौधरी यांच्याशी बोलूया. ते या सह्यांच्या मोहीमसाठी आलेले आहेत. सर, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही सह्यांच्या मोहीमसाठी आलेले आहेत, जे नामांतर होत आहे त्याला आपण विरोध करत आहे? बघा, आम्ही विरोधाला विरोध करत नाही आहे. KM रुग्णालयाचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे, ते जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. कोणाच्या तरी सडक्या बुद्धीतनं काहीतरी निघते आणि याचं नामांतर करा, त्याचं नामांतर करा. गरज काय त्या नामांतराची? खरं म्हणजे एखादं रुग्णालय एका नावाने प्रचलित आहे. जागतिक कीर्तीचं KM रुग्णालय आहे. नुसत्या मुंबईतलेच नव्हे, महाराष्ट्रातले नव्हे, देशभरातले रुग्ण इथे येतात. गोरगरिबांचा आधारस्तंभ आहे, जीवनदान देणार आहे. खरं म्हणजे परमेश्वरांनी निर्मित केलेलं स्थान आहे असं माझं ठाम मत आहे. कारण रोजच्या अनेक रुग्णांकरता आम्ही फोन करतो. जिथे ज्याला ICU मिळत नाही, त्याला ICU उपलब्ध करून द्या. व्हेंटिलेटर मिळत नाही, त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या. फक्त KM हॉस्पिटलच करू शकते. आणि ह्या KM रुग्णालयाचा 100 वर्षाचा इतिहास आहे. नुकत्याच त्याचा शताब्दी महोत्सव साजरा झाला. अनेक मंत्री महोदय आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले. त्यांनी तोंड भरून स्तुती केली. KM रुग्णालयामध्ये मुंबईची ओळख आहे, या देशाची ओळख आहे असं भाषणामध्ये सांगितलं. मग आता ही ओळख पुसण्याचं षडयंत्र कोणाचं आहे? त्यात राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याच्या डोक्यातनं निघालेले खूळ आहे असं माझं ठाम मत आहे. आणि त्यांना एवढीच हौस आहे ते ह्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या टोलजंग टावर बनवतात. त्या टावरमध्ये एखाद्या टावरमध्ये एक रुग्णालय बनवावं, त्याला धर्मादाय रुग्णालयाचा दर्जा द्यावा आणि त्याला कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय अशा प्रकारचं एक मोठं नाव द्यावं. आम्ही त्याचं स्वागत करू. पण दुसऱ्या सरकारी वास्तूंवरती, मुंबई महानगरपालिकेच्या वास्तूंवरती डोळा ठेवून आपली पाठ ठोपटून घ्यायची कुठली पद्धत आहे? त्याचा आम्ही निषेध करतो आहे. आम्ही KM रुग्णालयाचं नाव अबाधित ठेवण्याचं काम करतो आहे. आमचा एका पक्षाचा विरोध नाही, जनतेचा विरोध आहे. जनता सह्या करते. डॉक्टरांची जी संघटना आहे माड, तिचा विरोध आहे. परिचारिकांची जी संघटना आहे तिचा विरोध आहे. त्यांचा विरोध काय? तर ते KM एक कुटुंब आहे. वंश परंपरागत इथे तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आजोबा होते, वडील होते, आज मुलं काम करत आहेत. KM हे त्यांचं एक दुसरं घर आहे. मी देखील KMला आमचं घर समजतो. रात्री अपरात्री कुठल्याही पेशंट आला तर बाजूने पळत येता येते, त्याला सुविधा देता येतात. आणि ह्या प्रकाराला आळा घालायला पाहिजे. कारण त्यांचे जे लोढ्यांचे टॉवर आहेत ना, त्या एका टॉवरला द्या, त्यांच्या टॉवरची नावं बघा, काय संबंध आहे त्या टॉवरच्या नावांचा? ते एवढे जर हिंदुत्ववादी आहेत तर तुकाराम द्या, संत तुकाराम द्या, संत गाडगेबाबा त्या टॉवरचं नाव. तिथे त्यांना धंदा दिसतो आणि इथे काय समाजसेवा दिसते? दुसऱ्याच्या स्वतःच्या खिशातनं ज्यावेळी एखादा समाजसेवा करतो ना, तेव्हा त्याला त्या समाजसेवेचं पावित्र्य समजतं. सरकारी मालमत्तांवर डल्ला मारून समाजसेवा करता येत नाही. पण आपण काल डीनची भेट घेतली आणि आज आपल्याकडे या सह्यांचं मोहीम राबवलं जात आहे आणि या पुढची भूमिका काय असणार? कारण की आता हे जे सह्यांचं जे सह्या घेणार आहे ते नगरविकास मंत्री आणि या ठिकाणी महापालिकेचे आयुक्तांना पाठवण्यात. मी आयुक्तांची उद्या वेळ मागितलेली आहे. उद्या आम्ही सगळं नगरसेवकांचं शिष्टमंडळाचं आम्ही आयुक्तांना भेटतो. आयुक्तांना ही परिस्थिती समजावून सांगतो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे. काल आम्ही जे काय केलं आहे त्याची दखल आज लोकसत्तेमध्ये त्याच्यावरती एक लेख आलेला आहे. अनेक वर्तमानपत्रांनी, अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी याची दखल घेतलेली आहे. आणि दखल नुसत्या आंदोलनाची नव्हे तर हे नाव बदलण्याची भूमिका किती अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ज्या वेळेला इथे महामारी आली तेव्हा साधारण 1926च्या दरम्यानी, 18व्या शतकात महामारी आली, 1926च्या दरम्यानी इथे रुग्णालय चालू झालं
100 काठांचं 150 काठांचं पहिलं रुग्णालयानं त्यावेळी असणारे किंग एडवर्ड पाचवे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ या रुग्णालयाला 7 लाख रुपये 1926 साली देण्यात आले. लोडांनी दिले का त्यावेळी? काय रुपया काढून लोडाच्या आजोबा पणजोबांनी कोणी दिला का? मग ज्यांनी दायित्व होतं ज्यांनी उदारमताने एक देणगी दिली एका रुग्णालयाला, त्यांचं नाव आम्ही नाही दिलं, त्यावेळी त्या प्रशासनाने दिलेलं आहे. 100 वर्षापूर्वीचं ते नाव आहे. त्यात पुसण्याचं कारण काय? पण आता जी आपण बोलताय, आपण वेळ मागितली आहे, त्यामध्ये दखल घेतली नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही ते नाव लावूनच देणार नाही ना. आम्ही ते नावच नाही लावून देणार. इथे जे KM रुग्णालयाचं नाव आहे ते तसंच अबाधित राहील. त्यांनी पुसण्याचा प्रयत्न केला तर पाठी आम्ही लावू, पण आम्ही हा लढा सोडणार नाही. धसात लावणार हा प्रश्न. तर आपण या ठिकाणी बघितलं तर आम्ही हा लढा सोडणार नाही आणि हा नाव आम्ही बदलू देणार नाही असं आमदार अजय चौधरी यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ही सह्यांची मोहीम सुरू आहे आणि हे जे सह्या घेतल्या जाणार आहेत त्या या ठिकाणी नगर विकास मंत्री आणि आयुक्तांना महानगरपालिकेच्या पाठवण्यात येणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायरकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.